हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण बनवणार आहोत झणझणीत, चविष्ट आणि पारंपरिक हिरव्या मिरचीचा ठेचा. अगदी कमी साहित्यामध्ये आणि काही मिनिटात तयार होणारी ही रेसिपी भाकरी, चपाती, पोळी किंवा वरण भातासोबत अप्रतिम लागते. चला तर मग लागूया तयारीला. सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवायची आहे. त्यानंतर ताज्या हिरव्या मिरच्या देठ काढून कढईमध्ये साधारणपणे 5 ते 10 मिनिटं भाजून घ्यायच्या आहेत. आता मिरच्या व्यवस्थितपणे भाजून झाल्या की त्यामध्ये आपण 2 टोमॅटो स्वच्छ धुवून मोठे काप करून कढईमध्ये टाकणार आहोत. टोमॅटो सुद्धा एक साधारणपणे 5 मिनिटं आपण कढईमध्ये परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर एक अर्धा लसूण सोडून आपण कढईमध्ये तोही परतून घेणार आहोत. आता हे व्यवस्थितपणे परतून झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकणार आहोत. आणि त्यानंतर कढईवर झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे. साधारणपणे 5 मिनिटांनी हे थंड झालं की त्यामध्ये आपण चवीनुसार 1 चमचा मीठ घालणार आहोत. आणि मीठ घालून झाल्यानंतर आपण एक तांब्या किंवा एखादी वाटी याचा जो बेस आहे त्या बेसने आपण हे मिश्रण हाताने रगडणार आहोत. अशा पद्धतीने एक तांब्या घेऊन मिरची, टोमॅटो आणि लसूण रगडून एकजीव करायचा आहे. चला तर मग तयार आहे आपला झणझणीत आणि अस्सल महाराष्ट्रीयन हिरव्या मिरचीचा ठेचा. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.